कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आज 2 वर्षापासून आर्थिक संकटाला बळी पडायला लागत आहे। मेंटेनन्सचा फंड बाकी, परंतु आज आमच्या कॉन्ट्रॅक्टरविषयी महावितरण अधिकाऱ्याची उदासीनता दिसून आली। आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBTमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक वस्तू हा जीवनावश्यक वस्तू आहेत। ज्या जसं मोबाईल तसं इलेक्ट्रिकल आणि त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही। पावसाळ्याचे दिवस आहेत तर विचार करा की त्या असोसिएशनचा त्या कर्मचाऱ्यांचा जर संप जर असेल आणि त्यांच्या मागण्या जर पूर्ण होत नसेल तर शासन काय करते। असेच एक न्यूज आपण आपल्या दाखवत आहोत की आज इलेक्ट्रिकल असोसिएशन यांचा आंदोलन आहे। यापूर्वी पण त्यांनी ऑफिसच्या समोर सुद्धा आपल्या मागण्या घेऊन गेलेल्या आहेत, तरी सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। म्हणून त्यांना पुन्हा हा आंदोलन या पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा आंदोलन घ्यावं लागत आहे। जाणून घेऊया काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय त्यांचं आहे मत। काय सांगाल सर? नमस्कार, माझं नाव दिनेश बोबडे आहे। आम्ही वर्धा जिल्ह्यामधून आला आहे। आज मागच्या महिन्यामध्ये आम्ही या प्रकारचंच ठिय्या आंदोलन आम्ही वर्धा जिल्हा इथे केलं होतं, पण त्यानंतर आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुमचे पैसे जे आहे मागच्या 2 वर्षातले थकीत जे पैसे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। परंतु मागच्या फायनान्शियल इयरचे तर पैसे अजून आम्हाला दिलेलेच नाही, पण या वर्षीचे सुद्धा एप्रिल महिन्यापासून आमचे अजूनही आमच्याकडे पैसे आले नाही। कुठल्याही प्रकारचे आमचे जे ऑर्डर्स आहे ते कंप्लीट झालेले नाही। आम्हाला आज 2 वर्षापासून आर्थिक संकटाला बळी पडायला लागत आहे। आम्ही लेबरला सुद्धा आज पेमेंट 2-2 महिने करू शकत नाही आहे। त्यामुळे आमचा हा जो प्रश्न आहे खूप गंभीर आहे। त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं असं मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की हे जे लक्ष आहे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडे मुख्यमंत्री साहेबांनी द्यावे आणि आमच्या जे MSEBचे वरचे जेवढे लोक आहे अधिकारी लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। वर्ध्यावरून सुद्धा नागपुरामध्ये आलेले आहेत म्हणून महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांचा निधी जो आहे कॉन्ट्रॅक्टचा निधी जो आहे अजूनपर्यंत मिळाला नाही। जर पैसेच नाही मिळणार तर मग ते करणार काय जाणून घ्यावं पण त्यांच्याकडून सुद्धा की काय सर काय आपलं काम काय असतं। मी दिलीप वावरे, चंद्रपूर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष आहो। आम्ही चंद्रपूरहून जवळपास आज 15 ते 20 लोक इथं आलेलो आहोत। आमच्या मुख्य मागण्या आहे की तुमचं काम काय आहे? माझं इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, देखभाल, दुरुस्ती आणि मेंटेनन्स। कोणत्या ठिकाणी कोणत्या कार्यालयामध्ये? चंद्रपूर सर्कलमध्ये आमचे कामं आहेत आणि आम्ही विद्युतीकरणाचे जे दुरुस्तीचे कामं आम्ही करतो, नवीन इन्स्टॉलेशन करतो, नवीन DPDCचे NSCचे कामं करतो। विद्युत म्हणजे कोणतं रोड लाईन झाली या काय नेमकं कोणतं असतं? आमचे विद्युत व्यवस्था म्हणजे जे काही गावं आहेत LT ST लाईन जे ग्राहकांच्या घरामध्ये लाईन येईपर्यंत जे काही आमचे इलेक्ट्रिकल पोल गेलेले आहे, ट्रान्सफॉर्मर गेलेले आहे त्याचे दुरुस्तीचे कामं आमचे असतात। आणि त्या अंतर्गत आम्ही जे 2024-25 आणि 25-26 पासून जे काही कामं केलेले आहे त्याचे आम्हाला आमच्या बिलाचे पैसे मिळालेले नाही। त्याच्यामुळं आम्हाला ही परिस्थिती आज आलेली आहे की आम्ही लेबरचे पैसे देणं मुश्किल झालेलं आहे, बँकेचं व्याज देणं मुश्किल झालं आहे। एकूण किती निधी असं शिल्लक आहे? आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण 20 कोटीचा मेंटेनन्सचा फंड बाकी आहे। किती लेबर असतात तुमच्याकडे? लेबर किती असतात? आमच्याकडे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडे 15 ते 20 लेबर असतात। आज हजारो लेबर आम्ही पोसत आहोत आणि या कामाच्या अंतर्गत आमचा खर्च चालतो, आमच्या लेबरचा खर्च चालतो।
पण महावितरणने वर्ष 2 वर्षापासून पैसे न दिल्यामुळे आज ही बंद करायची पाळी आलेली आहे. तरी महाराष्ट्र शासनाला ऊर्जा मंत्र्यांना आमची विनंती आहे की हा आपला नेटिव्ह जिल्हा आहे, विदर्भ आपला आहे, त्यामुळे तातडीनं आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन जे काही प्रलंबित देयक आहे प्रत्येक जिल्ह्याचे, या 11 जिल्ह्याचे लोक आज इथे आलेले आहे आणि ते कामबंद आंदोलनासाठी बसलेले आहेत. तरी आपणास विनंती आहे की तातडीनं यावर लक्ष देऊन लवकरात लवकर फंड रिलीज करावं आणि आम्हाला दिलासा द्यावा. यामुळे जे काही ग्राहकांची हानी होत आहे या गैरसोयी होत आहे त्याकरिता मोठ्या प्रमाणात चंद्रपूरला आता पावसाचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात मेंटेनन्सची कामं खोळंबलेली आहे. तरी आमची विनंती आहे की तातडीनं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि लगेच फंड बजेट रिलीज करावा आणि आम्हाला दिलासा द्यावा. धन्यवाद. काम थांबल्यामुळे जे लेबर लोक आहेत त्याचं झाडाची कटिंग झालं, पोल सिधे करणं झालं, या शॉर्ट सर्किटचे कामं झाले, हे सुद्धा बंद असतील मग. या आंदोलनामध्ये पूर्णतः कामं बंद आहेत. ट्री कटिंग बंद आहे, लोकांचे NSCचे कोणते कामं बंद असतील ते पण बंद आहेत. मेंटेनन्सची अगदी 100% 100% पूर्ण बंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रभर जवळपास विदर्भाचे सर्व इथे 11 जिल्ह्याचे लोक इथे आलेले आहेत. सगळ्यांचे 11 जिल्ह्यामध्ये कामं बंद आहेत. बाकी ठिकाणी सुद्धा आजपासून बंदची तयारी सुरू आहे आणि बंद होतील. तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एकच विनंती करतो की महावितरण हे खातं आपल्याकडे असल्यानंतर ऊर्जा खात्यामध्ये हा असा गोंधळ होत आहे आणि महावितरण MSCB महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवर असा अन्याय चालू आहे. यात जातीनं लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मी विनंती करतोय. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण बघा खूपदा तक्रार करतो आहे की झाडामधून तारं गेलेले आहेत, झाड वाढलेले आहेत, शॉर्ट सर्किटचा त्रास होतो आहे. कुठे ना कुठे लाईट जर गेली तर आपण कॉल करतो, कोणी ना कोणी येतो आहे, दुरुस्त करतो. परंतु पावसाळ्याच्या तोंडावरती जर वादळी वारा आला आणि जर विद्युत खंडित झाली तर कोण येणार? इंजिनियर की ऑफिस कर्मचारी? हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि याच कारणास्तव यांचा निधी 20,15,00,000 पेक्षाही जास्त लेबर वर्कर जो आहे हा हातावर कमवतो नाही, नंतर खातो आहे. जर रोजी मिळणार नाही तो काम करणार नाही, यांना पैसे मिळणार नाही तर त्यांना रोजी मिळणार नाही. मुख्यमंत्री नागपूरचे आणि नागपूरच्या परिसरामध्ये एवढं मोठं आंदोलन जो होत आहे, विचाराची गोष्ट आहे की निधी जर आहे तर जातोय कुठं? अद्यापही त्यांचा जो आहे त्यांना जो मोबदला आहे मिळाला का बरं नाही? परत एकदा आपण जाणून घेऊया यांच्याकडून की काय नेमकं म्हणणं आहे आणि काय आहे. काय सांगाल तुम्ही? 20 कोटीपेक्षाही जास्त निधी रोखलेला आहे. 15,000पेक्षा जास्तही जे लेबर्स आहेत त्यांचे पेमेंट अजूनपर्यंत देऊ शकलो नाही आहेत. तर काय होणार? एवढ्या पावसाळ्यामध्ये जनतेला त्रास कसा होऊ शकतो? नक्कीच जनतेला त्रास या माध्यमातून होणार आहे. त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, कारण जनतेला त्रास देण्याचा आमचा कुठला हेतू नाही. परंतु आज आमच्यावर परिस्थिती आमच्या अस्तित्वाची आलेली आहे. आमचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आलेलं आहे. आम्ही मजुरांचे पेमेंट्स करू शकत नाही आहे, आम्ही सप्लायरला पैसे देऊ शकत नाही आहे, आमच्या बँक गॅरंटी पूर्णपणे कोलॅप्स झालेल्या आहे. त्याच्यामुळे आम्ही बँक करप्ट पण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कुठेतरी नाईलाजास्तव आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. जर आत्ताही पावसाळ्या तोंडावरती जर शासनाने लक्ष दिलं नाही तर समोरचं काय पावणार? पावसाळ्याच्या तोंडावर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर याच्या पुढे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही देखभाल दुरुस्तीच्या कुठल्याही कामाला किंवा अन्य कुठल्याही कामाला हात लावणार नाही. तुम्हाला काय वाटतं की सर्वसाधारण जी जनता आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा करायला पाहिजे? बिलकुल आम्हाला पाठिंबा करायला पाहिजे, कारण आम्ही त्यांच्यातलेच एक आहोत. वारंवार पाऊस असो, वारा असो, रात्र असो, दिवस असो करून महावितरणचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर, आज आपल्याला माहीत आहे की महावितरणमध्ये स्टाफ किती प्रमाणात काम करतो. 90% महावितरण हे कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहे, देखभाल दुरुस्तीच्या कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहे. आम्ही रात्र दिवस महावितरणसाठी काम करतो, त्यामुळे आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळायलाच पाहिजे. आपण ऐकलेलं आहे की 20,15,00,000पेक्षाही जास्त लेबरचा पेमेंट रोखलेलं आहे आणि या पावसाळ्या तोंडावरती विद्युत खंडित जर झाली, विचार करा की तुमच्या घरची विद्युत खंडित जर झाली तर तक्रार केल्यानंतरही कोण येणार? इंजिनियर, ऑफिस कर्मचारी की कोण? हेच लोक येणारे आहेत. परंतु त्यांच्याच पोटाची खिडकी भरण्याकरता जो निधी त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट भरून जो बँक गॅरंटी जे सिक्युरिटी देऊन त्यांना टेंडर मिळालेला आहे तोच निधी जर त्यांना मिळाला नाही तर ते लेबर पेमेंट देऊ शकणार नाही. लेबर पेमेंट जर झालं नाही तर लेबर तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची समस्या दूर करू शकणार नाही आणि पावसाळ्यामध्ये विद्युत खंडित जर झाली तर निश्चितच तुम्हाला अंधारामध्ये राहावं लागेल. तर प्रश्न यांचाच नाही तर आपल्या सर्वसामान्य सर्वच जनतेचा आहे की यांचे प्रश्न जर सुटणार नाही
तर आपला अंधारही दूर होऊ शकणार नाही. सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही SB टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.